थोडं योगा केलं पाहिजे, थोडं एक्सरसाइज केलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे, चांगलं डाएट केलं पाहिजे, चांगली संगत ठेवली पाहिजे, चांगले व्हायब्रेशनचं म्युझिक ऐकलं पाहिजे. जसं जसं तू मेडिटेशन करत जातो तसं तसं तुझं स्वतःला फीडबॅक द्यायची क्षमता वाढत जाते. फूडवर एक काय काय क्वालिटी आहे. जसं तू साखर किंवा कॉफी का पितो? कारण कॅफीनमुळे तुझा मेंदू तर्र होतो, तुझी झोप जाते कारण तुझं कॅफीन ऍक्टिव्हेट होतं. आय एम वेटिंग फॉर व्हायलन्स इव्हेंट टू हॅपन टू मी or somebody near me for me to be compassionate. नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत मंदार आपटे सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आलेल्या पाहुण्यांचा परिचय करून द्यायचं झाल्यास, ते प्रोड्युसर डिरेक्टर आहेत एका डॉक्युमेंटरीचे, ज्याचं नाव आहे फ्रॉम इंडिया विथ लव्ह. ते डिरेक्टर आहेत एका संस्थेचे जिचं नाव आहे सिटी फॉर पीस. या संस्थेअंतर्गत ते विविध शहरात शांततेचा प्रसार करतात आणि गेल्या 21 वर्षापासून ते मेडिटेशनची प्रॅक्टिस करतायत आणि शहरांमध्ये जाऊन त्याचे ट्रेनिंगही देत आहेत. आणि 21 वर्षापासून न चुकता त्यांनी मेडिटेशनचा सराव केलेला आहे. असे बहुगुणी सर आपल्या सोबत येतात. सर, तुम्ही आलात, आपण चहा घेऊयात आणि प्रवासाला सुरू करूयात. नक्की. सर, पहिला प्रश्न आहे की युवकांच्या मनात एक प्रश्न येतो की आमचं आता ते एज नाही आहे की मी मेडिटेशन करावं. तर असा प्रश्न त्यांच्या मनात का येतो? त्याला काही एज कोणी डिफाईन नाही केलेलं, तर तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न सगळ्यांमध्ये येतो. हो का? मी पण लहान होतो तेव्हा माझ्या मनात पण यायचा. माझी आई मला योगा क्लासेसला जा म्हणून सांगायची, पण तेव्हा मला क्रिकेट खेळायचं होतं. अच्छा. सो हा प्रश्न येणं स्वाभाविक आहे की ॲक्टिव्ह एजमध्ये डोळे बंद करून का बसायचं? बोरिंग आहे, इसे क्या मिलेगा? सो प्रश्न स्वाभाविक आहे. पण असं जर विचार केला आपण की जर स्ट्रेस फ्री लिव्हिंग हवं असेल, जर पुढे जाऊन प्रॉब्लेम्सना मॅनेज करण्याची कोपिंग कॅपॅसिटी जर आपल्याला डेव्हलप करायची असेल, अच्छा, त्यासाठी आपण थोडे स्किल्स शिकले पाहिजेत. अच्छा, बरोबर. सो ते स्किल्स आपल्याला शिकायला आपल्याच संस्कृतीमध्ये आहेत. असे जे टूल्स आहेत त्याच्यात योगा, प्राणायाम, ध्यान, हे आपल्याला इंट्रोड्यूसच नाही जर झालं तर आपण त्याला लेबल कसं लावू शकतो की याचा काही फायदाच नाही आपल्याला? बरोबर आहे. सो आजच्या पिढीला स्ट्रेस तर आहेच. हो, स्ट्रेस खूप जास्ती आहे. कारण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे, ॲक्टिव्हिटी ओव्हरलोड आहे. बरोबर आहे. सो ह्या ॲक्टिव्हिटी ओव्हरलोडमधनं आपल्याला जर युवक आजचे बघितले, एस्पेशली पॅन्डेमिकच्या नंतर, की आपल्याला मित्र किती आहे विचारलं तर आपण हातावर मोजतो. मग आपला बेस्ट फ्रेंड आपला फोन झालेला आहे. येस. सो आपल्या जे सामाजिक स्किल्स आहेत, सोशल स्किल्स आहेत, त्या आपल्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. बरोबर. इमोशन मॅनेजमेंट स्किल्स आहेत त्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. म्हणजे कोणीतरी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं आणि त्याच्यावर लाईक्सच नाही मिळाली तरी लोक डिप्रेशनमध्ये जातात. अगदी अगदी. ट्रोलिंग झालं तरी पण लोक अँग्री होतात. हो. सो ह्याच्यामध्ये काय आपल्याला दिसतं की आपल्या मनावर जर कंट्रोल नसेल ना, तर जीवन आपलं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं किंवा ॲग्रेशनमध्ये जाऊ शकतं. बरोबर. आणि ह्याच्यामधनं जर तुम्हाला वाचवायचं असेल स्वतःला, तर दुसरा कोणी नाही वाचू शकत. कारण मला कितीही कोणी जवळचं असेल तरी त्याच्या मनात काय चाललंय हे मला कधीच कळणार नाही. बरोबर. सो मेडिटेशन, प्राणायाम, ध्यान हे जर आपण शिकलो तर आपल्याला त्याची व्हॅल्यू कळेल. आणि आपला जर कोणी मित्र स्ट्रगलिंग करत असेल तर आपल्याला त्याला मदत करायला आपल्याला काहीतरी त्याला शिकवता पण येईल. बरोबर. कारण जर आपला मित्र फॉर एक्झाम्पल ड्रग्जमध्ये किंवा गर्लफ्रेंडनी ब्रेकअप केलं म्हणून डिप्रेशनमध्ये जर गेला
तर तो आपल्याला वेंटिंग आउट करतोय ना. आपल्याला असं वाटतच ना, अरे यार कोई मदत करना चाहिए इसका. सो तेव्हा तिकडे प्राणायाम ध्यान जर आपण शिकलो असू, आपल्याला त्याचा फायदा झाला असेल, तर आपण आपल्या मित्राला हेल्प करू पण शकतो आपण. बरोबर आहे. पण मग आता आपण बघतो की आता सगळ्यांना माहिती आहे, आता सोशल मीडिया थ्रू सुद्धा, की प्राणायाम ध्यान सत्संग हे चांगल्या गोष्टी आहेत. पण ते एक स्टेरिओटाइप करतो आपण की अमुक तमुक वयात आल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करायच्यात, किंवा मग बाकीचे जे गुरु होऊन गेलेत किंवा जे काही गुरु असण्याचं आव्हान आणतात, त्यांनी काहीतरी चुकीची कामं केलेली असतात. त्यामुळे आपण सगळ्या गुरुजला किंवा मेडिटेशन एक्सपर्टला किंवा अशा काही लोकांना जे ध्यान साधना शांततेचा मार्ग वगैरे वगैरे सांगतात, त्यांना आपण की हे फसवणारे आहेत, हे भोंदू आहेत बाबा, यांना काय काम आहे दाढी वाढून फिरवायचं. आणि तर मग त्यात रिअल लोक शोधायची कशी, कारण की सगळे लोक तर एकसारखे नसणार आहे ना. तर मग असं आयडेंटिफाय कसं करायचं, कारण की योग पण बरोबर आहे एका लेवलला. आयडेंटिफाय आपण करायचं, कारण आपल्या बुद्धी दिलेली आहे ना, स्वतःला बुद्धी दिलेली आहे ना. तर आयडेंटिफाय आपण कधी करू शकतो, जेव्हा आपण समजा आपल्याला काही तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेला आणि तुमच्या मित्रांनी जर तुम्हाला सांगितलं असेल की पालक पनीर अच्छा नाही होत आहे, पण पालक पनीर तू जर स्वतःच खाल्लं नसशील तर तुला कळणार कसं अच्छा होता है या नाही अच्छा होता है. बरोबर. कारण प्रत्येक माणूस वेगळा है ना. उसको मे भी पालक पनीर अच्छा नहीं लगता है, बट तुमको वो बहुत अच्छा लग सकता है. अच्छा. तो इसके लिए प्रत्येकाला ट्राय केल्यानंतरच आपल्याला कळतं ना. बरोबर आहे. सो सेम कॉन्सेप्ट आपण पिक्चरसाठी पण आपण यूज करतो. कोणीतरी म्हणतं तुला की अरे मस्त मूवी होता यार, आणि तू त्या मस्त मूवी बघायला तू जातो, तो सीन जो तुझ्या मित्रांनी डिस्क्राईब केलेला असतो तो येतो आणि जातो, पण तुला काय त्यात मस्त वाटत नाही. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की पसंत जी असते आपली ती चेंज असते. तुला जे आवडतं ते मला आवडलंच पाहिजे असं नाही. बरोबर आहे. सो ह्या कॉन्सेप्टमध्ये पण योग ध्यानधारणा कॉन्सेप्टमध्ये पण दुसऱ्यांचे अनुभव हे त्यांचे अनुभव आहेत. मी अनुभव केल्याशिवाय कसं लेबल लावू हे माझ्यासाठी चांगलं आहे किंवा नाही आहे. बरोबर. हे पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, बाबा आणि भोंदू हे ब्रँड झालेलं आहे. ते बरोबर असेलही, पण त्याच्यामुळे ती जी फिलॉसॉफी आहे, ते जे सायन्स आहे, त्याच्यावर कशाला आपण ते लादतोय. बरोबर. जसं फिजिक्समधला कोणी प्रोफेसर सिगरेट पिऊन दारू पित असेल, तो प्रोफेसर आवडला नाही तर ठीक आहे, पण आपण थोडीच असं म्हणतो अरे फिजिक्स बकवास आहे. पॉइंट आहे. राईट. सो मेसेंजर शुड नॉट बी द लेबल फॉर द फिलॉसॉफी. ग्रेट. खरे. जसं आपण फिजिक्सच उदाहरण धरलं ना. फिजिक्स इज बेसिक्स. सगळं लाईफ फिजिक्सवर आहे. लॉ ऑफ फिजिक्स म्हणतो आपण. लॉ ऑफ फिजिक्सचा जर कोणी वेगळं बोलला तर तो म्हणतो येडा है यार, ऐसा हो ही नहीं सकता है. सो वैसा जैसा फिजिक्स एक सायन्स है, वैसा योग भी एक सायन्स ही आहे. बरोबर. योग ही जी सायन्स आहे ती आपल्या मनाला कंट्रोल कसं करायचं ह्याची सायन्स आहे. बरोबर. आणि त्या सायन्सचे लॉज जे आहेत ते बॉडीच्या लॉजपेक्षा कम्प्लिटली वेगळे आहेत. जसं बॉडीचे लॉज काय आहेत, तू जितकं जिममध्ये जातो तितकं तुझं मसल वाढतं. पण मनाचे लॉ वेगळे आहेत. तू जितका एफर्ट टाकतो तितकं तुला काहीच मिळत नाही. फॉर एक्झाम्पल, तू मनात जर विचार केला अरे मुझे सोना है यार, मुझे नींद आना चाहिए, मला लवकर झोप आली पाहिजे, असा जर तू विचार करत गेला तर तुला कधी झोप येणार का? नाही येणार. सो लॉ ऑफ माइंड काय आहे? लेटिंग गो इज द लॉ ऑफ द माइंड. तू जितकं लेट गो करणार तितकं तुला शांती लवकर मिळणार. अच्छा. जसं तू डोळे बंद कर आणि मी तुला सांगितलं की तू जगातल्या कुठच्या पण विषयाबद्दल तू विचार करू शकतो, फक्त एक पिंक एलिफंट बद्दल विचार नाही करायचा. असं जर तू डोळे बंद करून मी तुला सांगितलं ना, तर तुला पहिला विचार कसला येणार? पिंक कलरचा एलिफंट दिसणार. बरोबर. सो जितकं तू पकडून धरतो ना, तसं तुझं मन ते च्युइंगम सारखं अडकलेलं असतं. आणि हे पकडून धरणं आपल्याला कोण असतं, जे आपल्याला त्रास देतात त्यांना आपण पकडून धरतो.
राईट. म्हणजे सासू सून हे कॉम्बिनेशन आपण ऐकलेलं आहे. हो ते चुईंगम सारे एकमेकांबरोबर चुईंग करत असतात. अरे ही चांगली नाही, माझी सून चांगली नाही, किंवा माझी सासू चांगली नाही. तसं आपण ज्याला पकडून धरतो ना, ज्याच्या वाईट प्रवृत्तीला आपण म्हणतो ही घाणेरडे माणूस आहे, त्याला जर आपण लेट गो केलं नाही मनातनं, तर आपण त्याच्या प्रवृत्ती घेऊन बसतो. सो मेडिटेशन तुझ्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करण्यासाठी तू शिकलं पाहिजे. ओके. कारण जर तू मनावर तुझ्या कंट्रोल नसेल आज, आणि तू समजा जरी IIT मधला इंजिनियर झाला, म्हणजे हुशारीत तू खूप हुशार, पण तुला इमोशन मॅनेजमेंट जर तुला शिकला नसशील तू, आणि ऑफिसमध्ये तू तुझा राग दाखवला, तर तुझ्याबरोबर कोणी कामच करणार नाही. यू आर फायर्ड. यू आर नॉट ओनली फायर्ड, यू विल बी ट्रॅश्ड. तुझ्याबरोबर कोणी कामच करणार नाही. कारण आजकाल चॉईस है ना. यस यस. मेरे को नहीं काम करने का है, टॉक्सिक आहे, पागल आहे, टॉक्सिक आहे वो. सो ह्याच्यासाठी इंटेलेक्च्युअल इंटेलिजन्स, इंटेलेक्च्युअल कोशंट, IQ जे म्हणतो ना आपण, ते जरी ज्या माणसाचं जास्ती असेल, पण EQ 0 असेल, तर तू लीडर म्हणून तुला प्रमोशन कसं मिळणार? बरोबर आहे. तुला प्रमोशन कसं मिळतं? हा चांगला माणूस आहे, राईट, हा केवढा स्मार्ट माणूस आहे म्हणून प्रमोशन नाही मिळत. नाही. सो ह्या यंग एजमध्येच जर यूथ मेडिटेशन, प्राणायाम, ध्यान करायला लागले, तर इमोशनल वेलबिईंग तुमचं चांगलं होईल, तुमचे रिलेशनशिप्स चांगले होतील. कारण तू जर खुश असशील ना, तरच लोक तुझ्याबरोबर मैत्री करणार, राईट. तुला म्हणणार अरे मेरे को इसके साथ रहना का बहुत अच्छा लगता है, राईट. तो अच्छा लगता है म्हणजे काय, व्हायब्रेशन तुझी चांगली होत जाणार, ओरा तुझा चांगला होत जाणार, बरोबर, राईट. तुझे मित्र वाढत जाणार. सो असं जर तुम्हाला पर्सनॅलिटी तुमची बनवायची असेल, की जगमित्र किंवा मन मिळावू, मग तुला लाईफ पार्टनरची पण तुला शोधायची गरज नाही ना. तुझी पर्सनॅलिटी जर चांगली असेल तर लोकच सांगणार अरे वो चेतन बहुत अच्छा लड़का है यार, राईट. सो ह्या सगळ्या बेनिफिटसाठी मेडिटेशन करणं इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट. सर, आता इनिशियल लेवलला जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो, तेव्हा साधारण किती दिवसानंतर आपल्याला फायदे दिसायला लागतात? कारण जसं जिममध्ये गेल्यानंतर मला समजतं की माझी बॉडी बनते, ती दिसते, पण मेडिटेशन करताना दिसत नाही मला. तर मी राईट वेने जातोय, रॉंग वेने जातोय, किंवा त्याच्यावर फोकसही करता येत नाही की मी बरोबर करतोय का, हे असतं प्रत्येकाचं मनात. तर त्याच्यावर काय तुमचं सल्ला असेल? परत हा प्रश्न बरोबर आहे, कारण तुझ्या मनात काय चाललंय हे मला पण कळणार नाही, राईट. सो पहिली गोष्ट म्हणजे आपलं मन जे आहे ते कोणी बघितलं नाही आतापर्यंत. अच्छा. माइंड इज नॉट, वी हॅव नॉट सीन एनीबडीज माइंड, बट आपल्याला ते सेल्फ एक्सपिरियन्स करता येतं की माझं माइंड जे आहे ना, त्याची टेंडन्सी असते पास्टमध्ये जायची किंवा फ्युचरमध्ये जायची. अच्छा. ही टेंडन्सी आहे ना त्या माइंडची, म्हणजे पतंगासारखी आहे ती. कधीतरी पास्टमध्ये जातं, मागे काय झालं त्याचा विचार येतो, किंवा फ्युचरमध्ये जातं की अरे आगे क्या होगा. माइंड ही फार रेअरली प्रेझेंट मोमेंटमध्ये असतं. ओके. सो मेडिटेशन म्हणजे काय, द आर्ट ऑफ डुईंग नथिंग. ह्याला आर्ट ऑफ डुईंग नथिंग का म्हटलंय, डुईंग नथिंग नाही म्हटलंय, आर्ट ऑफ डुईंग नथिंग. डुईंग नथिंग म्हणजे जर आपण समजा पासपोर्ट ऑफिसर असेल, पासपोर्ट ऑफिसरनी काही विजा चेक केले आणि रिजेक्ट केले की नाही तू चांगला नाही, तू बाहेर जा. हे आपल्या मनात जर आपण करत बसलो, ध्यान करायला बसलोय, विचार यायला लागले, आणि विचार कसले येतात, ज्याचे आपण रिजेक्शन केलेलं असतं किंवा आपले डिझायर्स असतात त्याचे विचार येतात. सो ते पण आपण पासपोर्ट ऑफिसर सारखं रिजेक्ट नाही करायचे, त्यांना वेलकम करायचे. बरोबर. वेलकम केल्यावर काय होतं, ते येतात आणि जातात, ते अडकून बसत नाही. जर आपण त्यांना रिजेक्ट केलं ना, तर ते त्याच इंटेन्सिटीने परत येतात. सो मेडिटेशन करते समय 3 चीज़ें इम्पॉर्टंट है. 1, आय एम नॉट सिटिंग टू गेन एनिथिंग. मी काही मिळेल या भावनेनी मेडिटेशन करत नाही आहे. जर मला काही भावना नसेल काही मिळायची, तर दुसरी गोष्ट आहे मी काहीही करणार नाही आहे नेक्स्ट 20 मिनिट्स.
इफ यू डोंट वॉन्ट टू डू और गेन एनिथिंग, यू डोंट नीड टू डू एनिथिंग. दॅट इज अ सेकंड लॉ. थर्ड लॉ इज जेव्हा मेडिटेशनला आपण बसतो तेव्हा आय ॲम नथिंग ह्या भावाने बसायचं. आय ॲम नथिंग म्हणजे काय की मी तर डॉक्टर आहे यार, मी तर सक्सेसफुल व्हाईस प्रेसिडेंट आहे, मी तर स्मार्ट आहे, हिरो आहे. ह्या भावनेने बसलं तर मेडिटेशन नाही होत. किंवा ह्या भावनेने बसलं की अरे मी तर बुद्धू आहे, मी तर फेलियर आहे, या भावनेवर मेडिटेशन होत नाही. सो आय ॲम नथिंग. सो हे 3 गोल्डन रूल्स आहेत मेडिटेशनला बसण्याचे. आय वॉन्ट नथिंग, आय डू नथिंग, आय ॲम नथिंग. सो ह्या धारणेने जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा आपल्याला एका माणसाची गरज लागते. गाईड म्हणतात त्या माणसाला. जसं आपल्याला जर फुटबॉल खेळायचं असेल, सॉकर खेळायचं असेल तर नुसता बॉल घेऊन तर आपण नाही खेळू शकत. आपल्याला एका कोचची गरज लागते. बरं, तो कोच जो आहे तो गेम तर नाही खेळत, तो आपल्याला बाहेरून बघतो आणि तो सांगतो की बेटा ऐसे मत कर, ड्रिबल करना है तो लेफ्ट से जाना, लेफ्ट ने कोई नहीं है, असं तो बाहेरून इन्स्ट्रक्शन देतो तुला. तेव्हा जर चांगला खेळाडू असेल ना तर तो असं म्हणत नाही ना घर पे जा यार, मेरे को क्या बोल रहा है, मेरे को मालूम है कैसे खेलना है. हा चांगल्या खेळाडूचं साईन नाही आहे ना. चांगला खेळाडू काय म्हणतो, कोच टेल मी व्हॉट आय शुड डू. तो रोल जो तुला मेडिटेशनसाठी कोच असतो त्याला तू म्हणतोस गुरु, गाईड. या गाईडची का गरज असते, कारण मनाच्या आतमध्ये म्हणजे इन्फिनिटी कॉन्शियसनेसमध्ये जर जायचं असेल तर असे माणसं तुला पाहिजेत की ज्यांनी हा प्रवास ऑलरेडी केला आहे. त्याला तू गाईड म्हणतो, म्हणूनच तू त्याचा स्टुडंट होतो ना. सो मेडिटेशनचा फायदा आपल्याला कधी कळेल जेव्हा आपल्या 3 गोष्टी सुधारतात. एक त्याला म्हणतात परसेप्शन. युजली परसेप्शन काय असतं, त्या माणसाचं आपल्याबद्दलचं ओपिनियन, परसेप्शन, किंवा आपलं त्याच्याबद्दलचं ओपिनियन परसेप्शन असतं. म्हणजे खरं नसू शकतं, पण ते परसेप्शन जेव्हा आपलं वाढायला लागतं तेव्हा आपण म्हणू शकतो की माझं मेडिटेशन प्रॅक्टिस चांगली होत चालली. अच्छा, ओके. सेकंड इज ऑब्झर्वेशन. म्हणजे आपण जे ऑब्झर्व करतो ते खरंच जे आहे ते ऑब्झर्व करतोय का कोणीतरी जे आपल्याला दाखवतंय ते आपण बघतोय. अच्छा. जसे आपण ॲड बघतो ना, त्या ऑब्झर्व करतो आपण ॲड, पण त्या ॲडच्या मागे काय मिनिंग आहे आणि ते आपल्याला ॲडमधनं काय दाखवायचा प्रयत्न करतायत, काय गंडवत आहेत, हे ऑब्झर्वेशन ॲबिलिटी आपली वाढत जाते. बरोबर. आणि तिसरं एक्सप्रेशन. म्हणजे आपण जे काय व्यक्त करतो, एक्सप्रेशन म्हणजे क्वालिटी ऑफ साऊंड, क्वालिटी ऑफ टोन, क्वालिटी ऑफ वर्ड्स, हे आपले जेव्हा रिफाईन होतात तेव्हा आपण म्हणू शकतो की हो, माझ्या मेडिटेशनचा फायदा मला दिसतोय. तर सर, आता आपण मेडिटेशन सुरू करताना किंवा ध्यान साधना सुरू करताना आधी ओमकार करतो, तर त्याचा यूज काय आणि ते का करतात, त्याने काय होतं बॉडीमध्ये? सो मला जे शिकवलं गेलं 20 वर्षापूर्वी, मी जेव्हा माझा पहिला आर्ट ऑफ लिव्हिंगचा वर्कशॉप केला तेव्हा मी हे पहिल्यांदा ऐकलं. मी कधी ह्याच्यावर विचारच केला नव्हता की जेव्हा आपण ओमकार जो आहे त्याचा आपण संधी समासमध्ये ब्रेक करतो ना, ते 3 शब्द असतात, 3 आवाज असतात ॲक्च्युली. आ, उ, म. हे जेव्हा तू कंबाईन करतो तेव्हा त्याचा ओम उच्चार होतो. सो आ साऊंड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या नाभीमध्ये व्हायब्रेशन्स येतात. बरोबर. ऊ साऊंड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या छातीमध्ये व्हायब्रेशन्स येतात. आणि साऊंड जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावर जास्ती करून आपल्या ब्रेन एरियामध्ये ती व्हायब्रेशन जास्ती होते. सो फिजिक्समध्ये सगळ्या स्टुडंट्सनी शिकलेलं आहे ट्युनिंग फोर्क एक्सपेरिमेंट. म्हणजे एक टिंग असं ट्युनिंग फोर्क दिलं की त्याच्या व्हायब्रेशन्स ते आपल्याला फील होतात. सो त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय शिकवलेलं असतं 11वी 12वीमध्ये की साऊंड हॅज एनर्जी, आणि साऊंडची एनर्जी पास होऊ शकते कारण ती व्हायब्रेशन असते. सो ते जेव्हा मला कळलं की आ म्हटल्यावर आपण आपल्या
नाभी एरियामध्ये व्हायब्रेशन्स पाठवतोय, ऊ मध्ये आपल्या लंग्स आणि हार्टला व्हायब्रेशन्स पाठवतोय, आणि मध्ये आपल्या ब्रेनला आपण व्हायब्रेशन्स पाठवतोय. सो तेव्हा सायंटिफिकली मी विचार केला, माय गॉड, म्हणजे हे ज्यांनी कोणी विचार करून एस्टॅब्लिश केलंय ती केवढी ॲडव्हान्स कल्चर असेल. बरोबर. सो हे सायन्स जेव्हा मला कळलं ना, तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपली जी पद्धती आहे ती सगळी सायंटिफिक आहे. जसं मी आत्ता प्राणायाम एक्सप्लेन केलं ना, इमोशन्स आणि ब्रिदिंग पॅटर्न, हे कितीतरी करोडो वर्षांपूर्वी आपल्याला आपल्या संस्कृतीने दिलेलं आहे. सो ओंकार हा साऊंड जो आहे तो सगळ्या धर्मांमध्ये आहे. जसं ख्रिश्चॅनिटीमध्ये तू चर्चमध्ये गेला तर लोक म्हणतात आमेन, मस्जिदीमध्ये गेला तर लोक म्हणतात आमीन, जुडेइझमच्या सिनेगॉग्समध्ये तू गेला तर म्हणतात शबात शालोम, आणि हिंदुइझम, जैनिझम, सिखिझम, बुद्धिझममध्ये तर ओम माहितीच आहे सगळ्यांना. सो ह्याचा जेव्हा विचार मी करायला लागलो की आपलं जो ओम साऊंड आहे तो ह्या सगळ्या कल्चर्सनी ॲक्सेप्ट केलेला आहे एका फॉर्ममध्ये ऑर अनदर. सो इट इज अ साऊंड दॅट इज ऑल्सो कॉल्ड हिलिंग साऊंड. म्हणजे 3 वेळा आपण ओम चॅन्ट केलं ना तर त्याच्यानंतरची जी व्हायब्रेशन तयार होते, सायलेन्स तयार होते, ती एम्प्टी स्पेस असते, त्याच्यात हिलिंग होतं. सर, आता मेडिटेशन करायचे योग्य वेळा कोणत्या आणि कोणत्या वेळेत केल्यानंतर जास्त फायदा होऊ शकतो? आता इट डिपेंड्स की तुमची लाईफस्टाईल कशी वर्क करते आणि खाद्य संस्कृती. कारण आपण अशी म्हणतो जसे खावे अन्न वैसा मन, तर हे कसं आपण बघतो? माझ्या मते मेडिटेशन किंवा प्राणायाम, योग ह्याला एक कंडिशन आहे, पोटामध्ये भरलेलं नाही पाहिजे अन्न, फुल नको पाहिजे, फुल स्टमकवर नाही करता येणार, कारण मग झोप लागेल. राईट. सो मेडिटेशन म्हणजे झोपणं नाही. तुम्ही अवेअर असता पण तुमचं मन रिकामं असतं. राईट. सो ह्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, टमी शुड नॉट बी फुल. देन यू कॅन डू इट एनी टाइम ऑफ द डे, वेन एव्हर यू आणि तुमची बॉडी आणि तुमचं रुटीन तुम्हाला 20 मिनिटं अलाव करतं तेव्हा तुम्ही केलं पाहिजे. असं नाही की 4 वाजता उठूनच केलं पाहिजे. केलं तर चांगलं आहे, पण नाही केलं तर असं नाही वाटलं पाहिजे की अरे अच्छा नहीं है, बरं बुरा टाइम चल रहा है. असं नाही. जो टाइम आपके लिए अच्छा है 20 मिनट निकाल के आप बैठो, लेकिन करो. सर, आता आपण बघतो की सिटीजमध्ये क्राईम रेट वाढत चाललाय. ओके. जसं की क्राईम रेट असेल, डिवॉर्स रेट असेल, किंवा मग आपण बघतो की छोट्या मोठ्या कारणानुसार गुन्हे होतात, मर्डर होतात, खुन्नस दिल्याने गुन्हे होतात, ओव्हरटेक केल्याने मर्डर पण होत आहेत. तर आणि ते दोघं पण काही क्रिमिनल बॅकग्राऊंडचे पण असतात. मग असं का होतं? इतकं त्या लेवलला का येत आहेत लोक की अगदी मारून टाकण्यापर्यंत गोष्ट जाते? हे ऐकूनच घाण वाटतं, पण जसं मी सांगितलं तसं मनावर जर आपला कंट्रोल नसेल ना तर आपल्या ॲक्शन्सवर आपण कंट्रोल राहत नाही. कारण ॲक्शन सुरू कुठून होते? थॉटपासून होते ना, मनापासून होते. तर जो माणूस व्हायलंट टेंडन्सीज दाखवत असेल, राग येतो, स्मोकिंग करतो, मारतो, त्याला ॲक्शन्स त्याच्या निगेटिव्ह आहेत हे इधर त्याला कळतं किंवा आजूबाजूच्या लोकांना कळतं की अरे बाबा काय झालं काय तुला. राईट. पण त्या ॲक्शन्सवर जर कंट्रोल करायचं असेल तर मनावर कंट्रोल केलं पाहिजे. सो ज्याच्या ॲक्शन्स व्हायलंट आहेत त्याचं सुरुवात कुठे झालेली आहे? मनात झालेली आहे. सो मनाचं ट्रेनिंग इवन मोर इम्पॉर्टंट आहे. मनाचं ट्रेनिंग आपण का केलं पाहिजे, किंवा मनाचं ट्रेनिंग करणं का इम्पॉर्टंट आहे की हिंसक प्रवृत्ती कमी होणं. आणि त्या हिंसक प्रवृत्ती 2 प्रकारच्या असू शकतात. एक, आपण आपल्यालाच हर्ट करतो, म्हणजे डिप्रेशनच्या तरफ जर गेलो तर सुइसाईड पण करतात लोक, कारण त्यांच्या मनावर त्यांचा कंट्रोल नसतो, आत्मविश्वास कमी झालेला असतो. त्याच्यासाठी रेमेडी काय आहे? ड्रग्ज, गोळ्या घ्या. पण तिथे प्राणायाम, ध्यान, मेडिटेशन तुझं यूज करू शकतं.
दुसरी हिंसक प्रवृत्ती आहे, आपल्यावर नाही हिंसा करायची, दुसऱ्यावर हिंसा करायची. सो हे जे समाजात चाललेलं आहे ना, अग्रेशन डिप्रेशन, ह्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना जागं का झालं पाहिजे? कारण हे हिंसक प्रवृत्ती कुठेही होऊ शकते, कधीही होऊ शकते. आणि मला ॲक्च्युली ह्या ट्रॅफिक जॅमच्या सिच्युएशनचा विश्वासच बसत नाही आहे, तू काय जे सांगतोय ते. पण असं होतही असेल, पण मला असं वाटायचं की थप्पड मार के लोग चला जाता है, बट अगर किसी ने किसी का खून कर दिया तो वो कल मेरे साथ भी हो सकता है. आणि ते सर ते सायकल चालतं असं वाटतं. म्हणजे घरातला राग, मग ऑफिसला जाताना मग मी ट्रॅफिकचा राग, मग ऑफिसचा राग एम्प्लॉयवर, मग ती नेटवर्क चेंज बनते की माझ्यावर तू ओरडला का, मग मी ते दुसऱ्यावर ओरडतो, पास ऑन लगेज का पास ऑन ट्रान्सफर. एक्झॅक्टली. आणि त्यात जर आणि अशा पॅन्डेमिक नंतर अशा खूप गोष्टी झालेल्या आहेत ना की लोक घरात कुंडले गेलेले आहेत, एन्झायटी आहे, जॉब गेलेला आहे, काही लोकांची मुलं ऑटिस्टिक असतील, सासूसुनेमध्ये भांडण होत असेल, नवरामध्ये अडकत असेल. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या इंटरलिंक्ड असतात. म्हणजे आपल्याला जर त्याची हुसा ऑफिसमध्ये दिसत असेल, सपोज एक मॅनेजर आपल्याला ओरडत असेल, ऍक्च्युली त्याचं कारण असू शकते की ह्याला झोपच मिळत नाहीये. काही वेळेला आपण दुसऱ्यांमध्ये प्रॉब्लेम्स इझिली आयडेंटिफाय करू शकतो की माझा बॉस चांगला नाही आहे, माझा नवरा चांगला नाही आहे, माझी सासू चांगली नाही आहे, पण आपण स्वतःकडे कधी बोट दाखवत नाही. जे बाहेरचं जग कसं पण असू दे, आपल्यामध्ये जर त्याचं टेन्शन होत असेल, त्याच्यामुळे आपल्याला झोप लागत नसेल किंवा आपण फ्रस्ट्रेट होत असू, तर त्यांना ब्लेम करण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल, पण खरा आनंद नाही मिळत, कारण आपल्याला फ्रस्ट्रेशन चालूच राहतं. सो ह्याच्यासाठी आपण आपल्याला काय सुधारणूक करायला पाहिजे ह्याचा विचार तर केला पाहिजेच, पण त्याच्यासाठी एक फ्रेमवर्क मी देतो, त्याचं पण मनन केलं पाहिजे की आपल्या इनर वर्ल्डमध्ये 4 लेवल्स असतात. एक आपलं मन असतं, जे जसं सांगितल्याप्रमाणे पास्टमध्ये जातं, फ्युचरमध्ये जातं, स्ट्रेस होतं, निगेटिव्ह इमोशन येतात, निगेटिव्ह थॉट येतात. दुसरी लेवल असते आपल्या इंटेलेक्टची, म्हणजे आपल्या बुद्धीची. तर बुद्धी काय करते? जजमेंट करते, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, ती चांगली आहे, मी वाईट आहे. तिसरी लेवल असते आपली मेमरी, म्हणजे याददाश्त. सो युजली आपली मेमरी काय लक्षात ठेवते? जे निगेटिव्ह घडलेलं आहे ते जास्त लक्षात ठेवते. म्हणजे 2 मित्र जर असतील, ते बरेच वर्ष मित्र आहेत, पण काही छोटीशी गोष्ट झाली की अरे मैं तो हर बार इसको कॉल करता हूँ बर्थडे के लिए, ये कभी कॉल नहीं करता है मेरे को. अशा काहीतरी 5 गोष्टी होतात आणि मग मैत्री थांबते. ते ह्याचं जेव्हा तू अनालिसिस करतो तेव्हा असं तुला कळतं की तुझ्या मेमरीनी किंवा माझ्या मेमरीनी अशा 100 गोष्टी आपण ज्या चांगल्या केलेल्या आहेत त्या विसरलो, 1-2 चांगल्या गोष्टी नाही झाल्या त्या पकडून ठेवल्या आणि च्युइंगम सारख्या त्याच्यावर आपण विचार करत बसलो की नाही अच्छा आदमी नाही, मेरा टाइम वेस्ट हो रहा है, ब्ला ब्ला ब्ला. सो तिसरी लेवल आपल्या आंतरिक दुनियेमधली असते मेमरी, आपली याददाश्त. आणि चौथी आपण म्हणू शकतो आपला अहंकार, इगो. सो ह्या ज्या 4 इंटरनल फॅकल्टीज असतात ना, त्याच्यामध्ये स्ट्रेस होतो. सो स्ट्रेस इन द माइंड म्हणजे इमोशन्स, फ्रस्ट्रेशन, ब्लड प्रेशर, निगेटिव्ह इमोशन्स. स्ट्रेस इन द इंटेलेक्ट म्हणजे जजमेंट, एव्हरी टाइम जजमेंट, हा चांगला आहे, मी वाईट आहे, मी चांगली आहे, ही वाईट आहे. तिसरं स्ट्रेस असू शकतो मेमरीमध्ये, की तुम्ही चांगल्या गोष्टी लक्षात ठेवताय का वाईट गोष्टींना पकडून ठेवताय. बरोबर. आणि चौथा गोष्ट असतं अहंकार. अहंकार म्हणजे काय? मी अतिशय हुशार आहे, हा अहंकार नाही. मी अतिशय हुशार आहे, मी अतिशय चांगला आहे, सगळ्यांना हे फिलिंग आलं पाहिजे. पण युजली त्याच्याबरोबर काय असतं? मी इतका हुशार आहे की बाकीचे सगळे गाढव आहेत, किंवा मी गाढव आहे आणि बाकीचे सगळे माझ्याहून हुशार आहेत.
अच्छा. ह्याला तू अहंकार म्हणू शकतोस. बरोबर. अहंकार म्हणजे काय? सेपरेशन. मी आणि माझे बाजूबाजूचे सेपरेट आहेत. हा. सो ह्या 4 गोष्टींमध्ये माणूस स्वतःला ॲनलाइज करू शकतो की माझ्यामध्ये स्ट्रेस आहे की नाही. आणि जर असेल तर त्याचा तुमच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो, रिलेशनशिपवर परिणाम होऊ शकतो. Yes. आणि त्याचं सोल्युशन ब्रीदिंग, प्राणायाम, मेडिटेशन अमंगस्ट अदर थिंग्स. ब्रीदिंगचं सोल्युशन मी का ॲडव्होकेट करतो? कारण तू ऑल द टाइम ब्रीदिंग करतोच आहेस. ऑल यू हॅव टू लर्न इज थोडं प्राणायाम प्रॅक्टिस, सुदर्शन क्रिया प्रॅक्टिस जी आम्ही शिकवतो, ज्याच्यामुळे तू स्वतःचा स्ट्रेस डिलीट करू शकतोस. बरोबर. आणि बाहेरचे माणूस तुझ्याशी जसं काय वागतंय त्याच्यात तू रिॲक्शन नाही करणार, मग तू रिस्पॉन्ड करणार. हे एम्पॉवरमेंट आपल्या स्वतःला देणं फार गरजेचं आहे आज. बरोबर. आणि लहानापासून ते मोठ्यापर्यंत हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सर, आपण बघतो की आता सिटी फॉर पीस ही संस्था कार्यरत आहे आणि शांततेचं कार्य तुम्ही करतात, शांतता प्रसारित करण्याचं. तर त्याचे काय अनुभव होते आणि तिथनं ते संस्था ओपन करण्यामागे काय तुमची एनर्जी होती, काय तुमचे थॉट होते? प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी व्हायलन्स येतोच. वेदर ॲक्शनमध्ये येतो किंवा रिलेशनशिपमध्ये येतो. सो मला असं जाणून 2016 माझ्या एका खूप चांगल्या मित्रावर, मी अमेरिकेत राहत असताना एक व्हायलन्सचा इन्सिडेंट झाला. तसे अमेरिकेत व्हायलन्सचे इन्सिडेंट्स बरेच होतात. गन व्हायलन्सचे आपण ऐकतो की शाळांमध्ये जाऊन शूटिंग केलं मुलांना, किंवा डिप्रेशनमध्ये सुसाईड कोणीतरी केलं. असे बरेच तिकडे प्रकार चालू आहेत. पण जोपर्यंत ती हिंसक घटना आपल्या आयुष्यात घटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ती फक्त TV मध्ये न्यूज आपण बघतो, तेवढीच 2-3 दिवस मे बी आपल्याला वाईट वाटतं, पण आपण मग पुढे जातो आयुष्यात. पण जेव्हा आपल्यावरती घटना होते, जशी माझ्या खूप चांगल्या मित्रावर एक व्हायलन्स हिंसक घटना झाली, तेव्हा मला असं वाटलं की अरे, हे झाल्यानंतर मला त्याच्याबद्दल करुणा येणार, स्वाभाविक आहे. मी थोडा रडणार, स्वाभाविक आहे. म्हणजे माझ्या आतमधले जे कंपॅशन आहे ते बाहेर येणार, स्वाभाविक आहे. पण त्याच्यासाठी मी हिंसक घटनेची वाट का बघत बसलोय? ते मी एक्सप्रेस का नाही करत आहे? बरोबर. आय एम वेटिंग फॉर व्हायलन्स इव्हेंट टू हॅपन टू मी और समबडी नियर मी फॉर मी टू बी कंपॅशनेट. सो त्या दिवशी मी ठरवलं की नाही, हे तर काय घाणेरडं आहे, आपण असं कसं वागतोय आपण. सो त्या दिवशी मी विचार केला की प्रोॲक्टिव्हली असा आपण एक संस्था सुरू करूया जी व्हायलन्स जिथे होतो, ज्या सिटीजमध्ये होतो, तिथे जाऊन त्या सर्वायव्हर्सवर आणि परपेट्रेटर्स या दोघांबरोबर काम करेल. अच्छा. कारण सर्वायव्हर का इम्पॉर्टंट आहे? कारण हिंसक घटना झाली, 1-2 दिवस त्याला मीडियामध्ये तो माणूस असतो, नंतर मग सगळे विसरून जातात. जसं स्कूलमध्ये शूटिंग होतं अमेरिकेत, 2-3-1 महिने न्यूजमध्ये असतं ते. पण तेव्हा मी विचार केला, अरे मग त्या आईबाबांचं काय होत असेल की ज्यांची मुलं ॲक्च्युली फर्स्ट स्टँडर्डमध्ये मारली आहेत, हाऊ दे आर लिव्हिंग. सो दॅट इज वाय आय स्टार्टेड थिंकिंग ऑफ सर्वायव्हर. कारण उद्या मी असू शकतो त्या जागी. आणि दुसरं मी विचार करत गेलो की जे परपेट्रेटर्स असतात ना, जे हिंसा चे प्रचार करतात, त्यांच्यामध्ये पण मे बी एक चांगला माणूस पण दडलेला आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यात पण असं काहीतरी झालं असेल ज्याच्यामुळे ते हिंसेच्या दिशेने वळून गेले. बरोबर. सो अशा लोकांना मी शोधून मग त्यांच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल गँग मेंबर्स ज्यांनी खून केलेले आहेत, वेपन्स वापरलेले आहेत. सो अशा कॉन्सेप्टनी मी हे चालवतो की दोन्ही बाजूंना एकत्र आणलं पाहिजे. बरोबर. सो पहिला प्रोजेक्ट माझं असंच होतं लॉस एंजलिस शहरामध्ये की गँग मेंबर्स, पोलीस ऑफिसर्स, गँग व्हायलन्सचे विक्टिम्स, हे 3 वेगळे वेगळे स्टेक होल्डर ग्रुप्स आहेत. बरोबर. ते कधी कटिंग पे मीटिंग नाही करत.
कटिंग पे शूटिंग करतो. कटिंग पे शूटिंग. सो अशा लोकांना मी जाऊन भेटलो आणि अशा लोकांचे मी असेच इंटरव्ह्यू घेतले की कोण तू, काय झालं. आणि या इंटरव्ह्यूच्या अनालिसिसमध्ये मला असं कळलं की अरे गन के दोनों बाजू में ट्रॉमा है, दोनों साइड ट्रॉमॅटिक आहे. सो त्यांना न सांगता मी त्यांना सगळ्यांना एका रूममध्ये आणलं आणि त्यांना सांगितलं की मी भारतातनं आलेलो आहे आणि मी योगा, ध्यान, धारणा, आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर आहे. त्यांना एक भस्त्रिका प्राणायाम शिकवला. त्यांना विचारलं कैसा लगा. सो तो गँग लीडर मला म्हणाला दिस वॉज गुड. प्राणायाम केल्यानंतर कोणाला नाही वाटणार रे, दिस वॉज गुड. पण त्याने ओपन माइंडने ते ट्राय केलं. सो मी त्याला सांगितलं की बॉस बघ, तुझ्या कम्युनिटीमध्ये ना खूप स्ट्रेस आहे, खूप ट्रॉमा आहे. मला तुला मेडिटेशनचा टीचर बनवायचा आहे. कारण तुझ्यामध्ये जो इन्फ्लुअन्स आहे ना तो माझ्यामध्ये नाही आहे, मी तुझ्या कम्युनिटीमधला नाही आहे. सो तू माझ्या या प्रोग्राममध्ये ये, तुला मी हे कसं शिकवायचं ते शिकवीन. आणि सेम काम मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण जाऊन केलं आणि सेम काम मी शाळेमध्ये जाऊन केलं. त्या नेबरहूडमधल्या शाळेमध्ये ज्या टीचर्स आहेत ज्यांना शूटिंग्स ऐकायला मिळतात, म्हणजे मी जे वर्कशॉप शिकवलेत ना ते शिकवत असताना, प्राणायाम शिकवत असताना टक 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 आवाज पण मी ऐकलेले आहेत. सो असले व्हायलंट नेबरहूड्समध्ये जाऊन मी माझं काम सुरू केलं 2018-19 आणि ते काम चालू राहतं. कारण एकदा तू असल्या सिच्युएशन्स, असल्या माणसांमध्ये जाऊन जेव्हा तू काम करतोस तेव्हा तुला तुझ्याच संस्कृतीचा अभिमान वाटायला लागतो. सर मग जसं तिकडचं गव्हर्नमेंट काहीतरी पीससाठी करतंय जेणेकरून पीस कमी व्हावं, टॅक्सपेअरचे पैसे योग्य ठिकाणी लागावेत, व्हॉट अबाउट इंडिया? What about India? We should think about together. Okay. And young people have more role to think about what about India, because Prime Minister is asking about New India. Prime Minister is asking about New India. So you have any plan about India? India has to take big role. Plan should be huge plan. कारण क्लिनिंग करायचं असेल तर घरापासून सुरुवात करायला पाहिजे असं लोक म्हणतात. बरोबर आहे. ओके. तर मग हे असे काही वर्कशॉप असतील जे एरोडा किंवा अशा मोठ्या मोठ्या जेलमध्ये आपण करू शकतो, कारण क्राईम रेट इथंही जास्त आहेत, गल्ली गल्लीत भाई भरून ठेवलेत आपण. तर मग काही उपक्रम आहेत का प्लॅन आपल्या साईडला? उपक्रम चालूच असणार आहेत आणि युजली मी हे जे टॉक्स देतो तेव्हा लोक मला हाच प्रश्न विचारतात. पण मला हा प्रश्न फ्लिप करून विचारायचा आहे, तुम्ही जर माझं हे काम ऐकत असाल तर थोडा रिसर्च करा मी काय करतोय ते. आणि तुम्हाला जर वाटत असेल की प्लॅन ABC केला पाहिजे तर मला अप्रोच करा. बरोबर आहे. कारण मी तर काम माझं चालूच ठेवणार आहे, पण तुम्ही जर जुडलाल तर जास्ती मजा येईल. जास्ती मजा येईल आणि स्पीडअप होईल. एक्झॅक्टली. असं नाही की व्हायलन्स फक्त बाहेर जगातच आहे, आपल्या कंट्रीमध्ये पण आहे, घरात आहे, प्रत्येकाच्या घरात आहे. सो क्वालिटी ऑफ लाईफ जर आपल्याला वाढवायचं असेल ना, ते फक्त डेव्हलपमेंट किंवा मेट्रो ह्याने नाही होणार आहे. ते हवंय, पण असा विचार करू नका की मेट्रो जिथे आली तिथे डेव्हलपमेंट आलं आणि मग सगळं बरोबर होणार. नाही. राईट. आपल्याला माणसाला पण जागवायला लागणार आहे, माणुसकी पण जागवायला लागणार ना. सो त्याचा रोल आपल्याला स्वतःलाच केला पाहिजे. कारण आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये हे जे नॉलेज आहे ना ते पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे. सो त्याचा अभिमान वाटला पाहिजे. जसं माझे आजोबा ध्यान करायला बसायचे, ओके, जेवणाच्या आधी ते नागपुडी चेक करायचे. आपल्याला माहितीये का चेतन की आपल्या एका नागपुडीमधनं श्वास जास्ती येतो दुसऱ्या नागपुडीपेक्षा? नाही. चेक करा. समटाइम्स राईट इज ब्रीदिंग मोर, समटाइम्स लेफ्ट इज ब्रीदिंग मोर. ओके. समटाइम्स बोथ आर इक्वल. ओके. इट ओनली हॅपन्स 2-3 टाइम्स अ डे. सो जेव्हा हे दोन नागपुड्या इक्वली ब्रीदिंग करतात ना तेव्हा आपलं मन ध्यान करण्यासाठी रेडी असतं. राईट. सो तुम्ही म्हणता ना की ध्यान करायला बसलो पण विचार यायला लागले. तुम्ही जर नागपुडी चेक केली आणि अशा टाइमला जर तुम्ही बसलात की बोथ आर इक्वल, तुम्ही यू विल स्लिप इन मेडिटेशन एफर्टलेसली. सो हे जे आता मी सांगतोय हे मला माझे आजोबा सांगायचे,
पण माझी आजी त्यांची मस्करी करायची. हे बसले ध्यान करायला. सो आपण आपल्याच टेक्नॉलॉजी ऑफ पीसला अभिमान नाही दिला. सो अभिमान आपण का देऊ? जेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल काही आपुलकी वाटेल ना. सो ब्रिटिशांच्या काळी काय होतं, लॉर्ड मेकॉलेनी काय सांगितलेलं की ह्या कल्चरला असं शिकवलं पाहिजे की ह्यांचं कल्चर थर्ड ग्रेड आहे. इंग्लिश शिकला नाही माणूस, इंग्लिशमध्ये उठ्या केलं नाही तर ह्याला भाव नाही, प्रमोशन नाही. सो म्हणून आपण आपल्याच कल्चरकडे दुसऱ्या अँगलनी बघितलं पाहिजे. बरोबर. आणि ती जेव्हा यूथमध्ये ही भावना येईल ना की अरे भाई मी कौन हूँ, मेरे पूर्वज कौन थे, तब वो तैयार है और वो काम आप कर रहे हैं पॉडकास्ट के थ्रू. फॉर श्योर. आणि चाय पे चर्चा ही होना चाहिए. ये हर घर में, मोहल्ले में चाय पे चर्चा होना चाहिए. कॉलेज कैंपस में चर्चा होना चाहिए. अभी मैं फर्ग्यूसन में जाके आया हूँ. फर्ग्यूसनमध्ये मी 200 स्टुडंट्सचा वर्कशॉप घेतला आहे पीस बिल्डिंगवर. सो पीस बिल्डिंग विदाउट इनर पीस हॅज नो मिनिंग. बट तू युनायटेड नेशन्सचं जर काम बघितलं, ते एक तरी कंट्री सांगू शकतात का जिथे त्यांनी पीस आणलंय? 0. इराक, अफगाणिस्तान, माली, मलावी, कोट डिआव्हरी, सुदान, नथिंग. 0. कारण त्यांचा इनर पीसवर फोकसच नाही. सगळं आउटर पीसवर आहे. सो तिथे इंडियन गव्हर्नमेंटनी काम केलंच पाहिजे. सो इसके लिए यंग फोर्स तैयार करना पड़ेगा. इसलिए मेरे को पीस बिल्डिंग क्लब्स, कॅम्पसमध्ये पीस बिल्डिंग क्लब सुरू केले पाहिजे की कॅम्पसच्या टाईममध्ये, स्टुडंट लाईफमध्ये तुम्ही पीस बिल्डरचं ट्रेनिंग घेऊन तुमच्या आयुष्यात पण कसं पीस आणायचं, तुमच्या जॉबमध्ये पण ज्या भांडणं असतात ते पण कशी सोडवायची, किंवा जगातले प्रॉब्लेम्स जे चालले आहेत त्याची पण क्षमता तुम्हाला आली पाहिजे. बरोबर. सो असे जर आपण पीस बिल्डिंग क्लब्स सुरू केले कॅम्पसवर, तर आपण ही एफर्टलेसली आर्मी करू शकतो. कारण जो यंग माणूस असतो ना, तो बॅगेज नसतं त्याच्यामध्ये, त्याने जग पाहिलेलं नसतं. खरे. त्या एजला जर आपण त्याला हे योगा, प्राणायाम, ध्यानचं जर ट्रेनिंग दिलं आणि त्याला प्रॉब्लेम सॉल्विंगची कपॅसिटी दिली, जसं मी आता लॉस एंजलिसचे प्रॉब्लेम, केपटाऊनचे प्रॉब्लेम मुंबईमध्ये बसून सोडवतोय. बरोबर. सो हे जर 50, 60, 100, 1000 लोकांनी करायला सुरुवात केली तर दुनिया किधर का किधर जा सकता है. आणि हे सगळं का केलं पाहिजे चेतन? कारण आपला जो NRI आहे ना, नॉन रेसिडेंट इंडियन, जसे आपले मित्र बर्लिनमध्ये, आता इंडियन कम्युनिटी सगळीकडे आहे. सो वो वायलेंस अपने कम्युनिटी पे भी हो सकता है. हो रहा है. ये गन वायलेंस शूटिंग्स किंवा युरोपमध्ये जे रेफ्युजी रायट्स वगैरे चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपली माणसं पण अडकू शकतात. मग रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की अरे आपण जिथे राहतोय तिकडे आपण ॲसिमिलेट झालं पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये जरी आपण राहत असू तरी आपण तिकडच्या संस्कृतीमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करू शकतो का, तो भाव आला पाहिजे. नुसता पैसा पैसा पैसा, मैं मिलियनेयर हो गया, मेरा एक वेंचर कैपिटल, मेरा एग्जिट है, ये अच्छा है, प्रॉस्पेरिटी अच्छा है, बट पीस और प्रॉस्पेरिटी दोनों साथ में जाता है. तुम्हारा प्रॉस्पेरिटी का क्या यूज अगर तुमको ठीक से नींद नहीं आ रहा है? सही बात है. वो पीस इनर पीस से ही आएगा ना. तुम्हारा प्रॉस्पेरिटी का क्या यूज अगर तुम्हारे कम्युनिटी में सुइसाइड्स हो रहे, गन वायलेंस से शूटिंग्स हो रहे, कल तुम्हारा बच्चा भी जा सकता है वही स्कूल में. बरोबर. ड्रग्सचा प्रॉब्लेम केवढा आहे भारतात, आहे एवढा की नाही मला माहीत नाही, पण ड्रग्सचा प्रॉब्लेम अमेरिकेत ह्यूज प्रॉब्लेम. माझे काही खूप चांगले मित्र हॉलिवूडमध्ये राहणारे, त्यांची मुलं स्नॅपचॅटवर ड्रग्स घेतली, ओव्हरडोस झाला आणि गेली. चांगले मित्र यार. सो ऑल दीज प्रॉब्लेम्स इंडियन कल्चर हॅज अ सोल्युशन. सर, आपल्या देशावर इतक्या लोकांनी राज्य केलं, मसाल्यांची देवाणघेवाण झाली, चायनामधून चहा भारतात आली, इंग्रज सोनं घेऊन गेलेत, संस्कृती गेली, संगीत गेलं, मग कल्चर का नाही गेलं? किंवा योग, म्हणजे हे जे म्हणतो आपण योग साधना, हे का नाही ट्रान्सफर करता आलं आपल्याला, किंवा त्यांनी का नाही नेलं?
त्या पास्ट बद्दल माझा एवढा स्टडी नाही आहे. ओके, पण तू जर विचार केला, राजराज चोला या राजाबद्दल माहिती आहे तुला? नाही. कर्नाटकाच्या साईडला ते मला पण माहिती नाही. पण हा राजा अंकोर वाट नावाचं एक हिंदू टेम्पल आहे, लार्जेस्ट हिंदू टेम्पल, ते त्यांनी बांधलं आहे कॅम्बोडियामध्ये. बापरे. सो असं नाही म्हणता येणार आपल्याला की आपल्या त्या पूर्वजांना आपलं कल्चर एक्सपोर्ट का नाही केलं. ऍक्च्युली केलेलं आहे, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नाही. बुद्धिझम स्प्रेड कुठे झालं? जपान, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन. गौतम बुद्ध कुठचे आहेत? बिहारचे आहेत. मग असं पण म्हणता येणार नाही की आपण आपलं कल्चर एक्सपोर्ट नाही केलं. केलं. बरोबर. आता त्यात जसं तुम्ही म्हटलं की घराघरात व्हायलन्स वाढत चाललाय. आता पुण्यातली एक घटना होती काही महिन्यांआधी की एक जोडपं होतं, बिझनेसमॅन होते. ते बायकोला हनीमूनसाठी दुबईला जायचं होतं आणि ते घेऊन नाही गेले ड्यू टू काही मीटिंग्स असतील. दोघांमध्ये भांडण झालं. बायकोने एक पंच मारला त्याला आणि तो कोलॅप्स झाला, मेला. आता बायको तर गँगस्टर नव्हती, पण तो राग इतका त्या मोमेंटला आला आणि आता तिच्या हातून क्राईम झाला, सिरियस क्राईम. हे कसं होतंय? कारण एखादा माणूस जर क्रिमिनल असेल तर आपण त्याच्यावर नजर ठेवतो, त्याचा स्वभाव आयडेंटिफाय करतो. आत्ता उठून कोणतरी काहीतरी केलं इन्स्टंट का ते मनात असतं आणि तेव्हा निघतं, असं काय त्याला कसं जस्टिफाय करता येईल? जस्टिफाय अजिबात करता येणार नाही, पण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी समाजाला पण घ्यायला लागेल. की पॅन्डेमिक नंतर असं आपण सेफली वी कॅन से की सगळ्यांना ट्रॉमा झालेला आहे. असा एक तरी माणूस असेल का ज्याच्याकडे काहीच ट्रॉमा नसणार? नाही, होऊच शकणार नाही. राईट. एवढ्या सगळ्या डेड बॉडी बघून, तुमच्या घरातले क्वारंटीन करून वाटलंच असेल ना लोकांना की अरे मेरा भी कल लाईन नंबर आ सकता है. सो हा ट्रॉमा जर सगळ्या घराघरामध्ये गेला असेल आणि पॅन्डेमिक गेल्यानंतर, मास्क गेल्यानंतर आपण परत बाहेर सुटलो, पण आपण जर चांगला लीडर असू, ओके, चांगला लीडर म्हणजे ज्याचं इंटेन्शन चांगलं आहे, तो लीडर हॉस्पिटलचा लीडर असू शकतो, प्रोफेसर असू शकतो, CEO असू शकतो, पोलीस इन्स्पेक्टर असू शकतो, शाळेतला प्रिन्सिपल असू शकतो, राईट. कुठचा पण लीडर असू शकतो. त्या लीडरचं जर इंटेन्शन चांगलं असेल तर त्या लीडरनी विचारलं नाही पाहिजे की तुम्हाला मेंटल हेल्थ, मेंटल वेलनेसची जरूर आहे का? हो. कारण कोण हात वरती करेल रे? नाही. कोण हात वरती करेल की माझं ना जरा मेंदू फिरलाय हो, मला राग खूप येतो आणि रागाच्या भरात मी लोकांना मारतो, असं कोण म्हणू शकतो? कोण म्हणत नाही. सो ह्या लीडर्सनी, समाजातल्या ह्या लीडर्सनी अज्यूम केलं पाहिजे की सबके लिए ट्रॉमा हीलिंग, मेंटल हीलिंग की जरूरत है. सबको ऑफर करो. योग प्राणायाम ध्यान के क्लासेस ऑफर करो, सेशंस घ्या, ऑफर करा. उससे क्या होगा? आपका स्टाफ है आप पे खुश हो जाएगा कि अरे मेरे बॉस बहुत अच्छे हैं. कोण म्हणेल रे प्राणायाम ध्यान केल्यानंतर की अरे कशाला शिकवलं मला हे, वाट लावून टाकली माझी? कोण नाही म्हणणार. सगळ्यांना वाटेल अरे मस्त, बहुत अच्छा लगा. सो अज्यूम अँड ऑफर. It will improve your leadership. People will like you as a leader. It will improve your health. It will improve relationship. So तुझं काम ऑफिसमध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढेल. या सगळ्या कारणांसाठी प्रत्येक बिझनेसनी पण विचार केला पाहिजे. सर, आपण जेव्हा आता याचं काम बघतो की ध्यानधारणा, योगा, मेडिटेशन आणि ते प्रचार करतो लोकांपर्यंत, तर काही लोकांकडनं असं होतं की हा धर्मप्रचार आहे. बरोबर. की स्पेसिफिक धर्माचे लोक हा प्रचार करत असतात. तर जसं आपण आपला मोटो काय आहे की प्रॉब्लेम सॉल्विंग. आता प्रॉब्लेम काही धर्म, जात, कास्ट, कधी इन्कम सोर्स पाहून येत नाही. आपलं टार्गेट फिक्स आहे की कोणीही असो बाबा, तुला इनर पीस लाभलं पाहिजे, पण तो कोणत्या कास्टचा असो, पण त्याला ते टॅग देणं की तो हिंदू काय आहे, फिर वो आएंगे, कन्वर्ट करेंगे, असे काही तुमच्या कानावर येत असतील इन्सिडेंट्स? असे बरेच येतात. पण तेव्हा मला माझ्या गुरुजींचं एक वाक्य लक्षात येतं. सो माझे गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाउंडर,
ते म्हणतात की आपण जेव्हा चायनीज फूड खातो तेव्हा आपण चायनीज असतो का? नाही. चायनीज बनतो का? नाही. पण आपण ओपन माइंडनी चायनीज फूड खातो, मंचुरियन खातो. आपण बिथोवन क्लासिकल म्युझिक ऐकतो. आपण जर्मन आहोत का? नाही. क्लासिकल म्युझिक ऐकल्यावर आपण जर्मन होऊ का? नाही. आपला लॅपटॉप कुठे बनतो? मेड इन तायवान, मेड इन चायना, मेड इन मलेशिया असे असतात सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट, ते पण आपण वापरतो. बरोबर. सो जर आपण फूड, म्युझिक, टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ओपन माइंड ठेवतो, ते एन्जॉय करतो, ते आता ट्राय करतो आणि वापरतो, तर आपण संस्कृती म्हणजे कल्चर किंवा विजडम ह्याच्यासाठी आपण का लेबल लावतो की अरे हे माझं कल्चर नाही, हे माझं विजडम नाही, हे माझ्या पुस्तकामध्ये नाही. सो तिथे आपण थोडं ओपन माइंडेड असलं पाहिजे की असल्या एज्युकेशनचा काय फायदा की ज्याच्यामुळे आपलं माइंड क्लोज होतं, एक्सेप्टन्स कमी होतं, एक्सेप्टन्स होत नाही. सो म्हणून शाळा कॉलेजेसनी हे इम्प्लिमेंट केलं पाहिजे, लाईफस्टाईलमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे. एक्झाम स्ट्रेस सगळ्यांना असतं. तुम्ही जर शाळा आणि कॉलेजेसमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स शिकवत असाल आणि तुम्हाला माहिती आहे की 12वीची एक्झाम इम्पॉर्टंट आहे, IITची एक्झाम इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही त्या स्टुडंट्सना स्ट्रेस फ्री एक्झाम्सचा कोर्स का नाही ॲड करत? त्याच्यामुळे तो चांगला अभ्यास करेल, चांगले मार्क मिळवेल. तुमची इच्छा काय आहे ॲज अ एज्युकेशन इन्स्टिट्यूशन की सगळे मुलं सक्सेसफुल झाले पाहिजेत. मग हे कोचिंग क्लासेसचा पण पैशाचाच बिझनेस आहे ना. बकलीवाल क्लास, हे क्लास, ते क्लास, तिथे फक्त सायन्स मॅथ शिकवलं जातं, तिथे पण हे लाईफ स्किल्स ॲड करा ना. कारण ज्या लहान वयात हे शिकायला मिळेल ना, बरोबर आहे, तितकं त्या माणसाचं, त्या स्टुडंटचं लाईफ पण चेंज होईल. खरं. आणि त्या लहान वयामध्ये ओपन माइंड असतं, तेव्हा हे काही कॉन्सेप्टच असतात की अरे ये मेरे धर्म में नहीं है, ये उसके धर्म से क्यों ले रहे. सो आपलं जे संस्कृती आहे ते ॲक्च्युली धर्म नाही आहे, ते वे ऑफ लिव्हिंग आहे. 4 घरांमध्ये 4 वेगळ्या वेगळ्या पंथातले डिवोटीज पण असू शकतात. असं नाही सगळे म्हणत की अरे आम्ही नामदेवांचे भक्त आहोत, आम्ही आळंदीला येणारच नाही. राईट. सो आपलं जे कल्चर आहे ते सगळं ऑल एक्सेप्टिंग आहे. सो कन्वर्जनमध्ये अपना बिलीफ ही नहीं है. बरोबर. कन्वर्जन हम करते हैं अच्छा आदमी को और अच्छा बनाने का. क्या बात है. बुरे आदमी की बुराई जानी चाहिए. वो कन्वर्जन हम जरूर करेंगे, और वो कन्वर्जन करना इम्पोर्टेंट है ना, क्योंकि बुरी आदतों में सब जग फंस गया है. अप्रोच का कन्वर्जन, माइंडसेट का कन्वर्जन. सो ये प्राउडली करना चाहिए. जैसे एक मैं एग्जांपल आपको बताया ना कि मेरे घर के बाजू में एक मस्जिद है. वहाँ का मेरा एक दोस्त है, उसने मेरा प्राणायाम, ध्यान, आर्ट ऑफ लिविंग का वर्कशॉप किया, उसको बहुत अच्छा लगा. उसने मेरा वर्कशॉप मदरसा में अरेंज किया. मेरा उधर सत्कार हुआ, नारियल शाल देके. मी काय शिकवतोय? मी प्राणायाम शिकवतोय, मी ब्रीदिंग शिकवतोय ना. बरोबर. स्ट्रेस कोणाला हवाय रे? सो जर हे काम करायचं असेल ना तर ते चांगल्या भावनेने केलं ना, कि मैं क्या करने को आया हूँ इधर, अच्छाई स्प्रेड करने को आया हूँ. सबके पास अच्छाई है. नेगेटिव इमोशन से हमारा जब भी मन पे कंट्रोल चला जाता है तो हम हिंसा की तरफ बढ़ते हैं. और वो हिंसा से मेरा हेल्थ खराब हो सकता है, डिप्रेशन में जा सकता है मैं. या जैसे आपने एग्जांपल बोला, मैं किसी पे पंच कर सकता है. सो ये हिंसा अगर हमको सोसाइटी में कम करनी है तो मन को कैसे कंट्रोल करें, ये ट्रेनिंग सीखना और सिखाना दोनों बहुत इम्पोर्टेंट है. करेक्ट. और वो कोई भी धर्म का, कोई भी जाति का, कोई भी नेशनलिटी का कर सकता है. वो करना चाहिए और करना भी चाहिए. आर्ट ऑफ लिविंग संस्था 150 देशों में है. हमारे टीचर्स, गुरुदेव के टीचर्स क्रिश्चियन भी है, मुस्लिम भी है, जू भी है, हिंदू भी है, जैन भी है, बुद्धिस्ट भी है. ऐसा कोई नहीं है जो गुरुजी का टीचर नहीं है. पर
धर्म के साथ हमने जोड़ दिया कि मैं तुझसे अलग हूँ, उधर प्रॉब्लम शुरू हो गया ना. वायलेंस कभी शुरू होता है जब भी कम्युनिकेशन ड्रॉप होता है. सही. तो मैं तुमसे अलग हो ही नहीं, आप भी इंसान हो, मैं भी इंसान हूँ. बस. आप भी 2 हाथ लेके आए, कुछ नहीं लेके जाने वाले हैं, मैं भी वैसा ही हूँ. आई एम हियर टू सॉल्व योर प्रॉब्लम. अपना मोटो क्या है कि प्रॉब्लम सॉल्व करना है दूसरे का. हाँ. तो इसकी वजह से स्प्रेड होना चाहिए. या सो बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्यात आमच्या या ग्रेट. मेडिटेशनला घेऊन. सर तुम्हाला कसं वाटलं इथे? मला खूप एकदम मस्त रिलॅक्स वाटलं. कारण बऱ्याच दिवसांनी आमच्या अशा गप्पा झाल्यात की काहीतरी टीम बिल्ड व्हायला पाहिजे. पीस गँग जसं तुम्ही म्हटले. येस, व्हायला पाहिजे. तर डेफिनेटली मी पण माझ्या व्ह्युअर्सला सांगेल की तुम्ही डेफिनेटली विचार करा. मेडिटेशन, ध्यान, साधना या किती इम्पॉर्टंट असतात आपल्या आयुष्यात. कारण एक सिंगल ॲक्शन तुमची लाईफ डिस्ट्रॉय करू शकते. त्या बाईच्या बोक्यानी गेली ना तिची लाईफ. अच्छा. या पॉडकास्टच्या वतीने मी आपल्या ऑडियन्सला सांगतो की तुम्ही सुद्धा ध्यान, साधना, मेडिटेशन्स या मार्गाने जा. कारण ते केल्याने पीस ऑफ माइंड मिळेल. अदरवाईज एक सिंगल ॲक्शन तुमचं सगळी लाईफ डिस्ट्रॉय करू शकते. जसं की आपण काही घटनांमध्ये पाहिलं की इंटेन्शन वॉज नॉट रॉंग, बट त्या मुमेंटला घेतलेली ॲक्शन रॉंग होती. हिट ऑफ द मुमेंट रॉंग होता आणि लाईफ डिस्ट्रॉय होते. सो कंट्रोल जो असतो आपल्या माइंडवर कंट्रोल, तो ठेवणं आपण शिकायला पाहिजे आणि ते संस्कार लागायला पाहिजे. ते आपल्या वे ऑफ लिव्हिंगमध्ये यायला पाहिजे. आणि ते सगळ्या वयोगटासाठी कंपल्सरी आहे. ते काही वय, जात, इन्कम सोर्स, कास्ट, देश पाहून येत नाही. ओके. तर हे सगळ्यांसाठी लागू व्हायला पाहिजे आणि तुम्ही स्वतःहून इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. असं नाही की सर आपल्या घरी येतील किंवा कोणाला तरी कंपल्सरी मोदीजी बसून सांगतील की करो, असं नाही. इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे कारण की त्याचा फायदा आपल्याला होतो आणि होतो. कारण इतक्या वर्षापासून आपलं कल्चर त्याच्यावर डिपेंड आहे. तर थँक्यू सो मच फॉर कमिंग. आम्हाला खूप बरं वाटलं आणि ऑडियन्स पण तुमच्यासोबत कनेक्ट होईल. आणि असं काही प्रोग्राम असले की तुम्ही आम्हाला अपडेट करा. आणि येणाऱ्या प्रोग्रामबद्दल सुद्धा किंवा आपल्या संस्थेबद्दल सगळी माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊयात की ज्यांनाही वाटलं की प्रोग्राम अटेंड करायचं आहे किंवा काही शिकायचं असेल, काही डाऊट्स असतील, दे आर डिरेक्टली अप्रोचिंग टुवर्ड्स यू फ्रॉम इंस्टाग्राम असेल किंवा जे काही असेल ते. फक्त शिकायचं नाही, जर गँग मेंबर्स लॉस एंजलिस मधले टीचर्स बनवू शकतात प्राणायाम, ध्यान, मेडिटेशनचे, तर आपण का नाही बनवू शकत? आपण तर भारतात जन्मलेले होते. आपला हक्क आहे, आपली ड्युटी आहे. वी आर फाउंडर्स. वी आर फाउंडर्स. सो वी आर फाउंडर्स आणि आपल्याला ब्रांच पुढे न्यायची, आपली लेगसी पुढे न्यायची बेसिकली. आणि आपली ड्युटी आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. लवली. थँक्यू फॉर द टीम. सो जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हसत राहा आणि शांत राहा. थँक्यू सो मच.